गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. भूतानमधल्या सिरीजमध्ये तिसऱ्या दिवसामध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. सो मंडळी, आता मी वाजले सकाळचे 5. तर तुम्ही उजेड बघू शकता. हे बघा, सकाळचे 5 वाजलेत. हा इथला टायमिंग आहे. आणि इकडचा व्ह्यू बघा. हा इथला सिटी बसचा ऑफिस आहे. आणि मागे बघा, तुम्ही डोंगर बघू शकता. आणि हे बघा, लोकांना क्रॉसिंगसाठी, इथून गेल्यानंतर क्रॉस करण्यासाठी ब्रिज आहे. समोर गार्डन आहे छान असं. आणि इकडे हॉटेल्स वगैरे आहेत. हे एक भूतान इन्शुरन्सचं ऑफिस आहे बघा. हे तुम्ही बघू शकता. हा जो आहे, रोड क्रॉसिंगसाठी एकदम फॉलो केलं जातं रूल. सकाळ असो, दुपार असो की रात्र असो, रात्रीचे 10 वाजता पण लोक रूल फॉलो करतात. स्वतः आपण वरती ब्रिजवर जाऊया. आणि खूप साफ आणि नीटनेटकी सिटी आहे. पूर्ण ओव्हरऑल पूर्ण भूतानच छान आहे बोलतात. आता पुढे जर गावामध्ये गेलो, आतमध्ये तर माहिती होईल की कसं आहे. आणि हे आमचं हॉटेल आहे, लाखी हॉटेल म्हणून. ते कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. ते इन्शुरन्स आहे, रॉयल इन्शुरन्स ऑफ भूतान लिमिटेड. ते भूतान इन्शुरन्स. आणि बघा किती सुंदर असा डायरेक्ट गार्डन मध्ये जाण्यासाठी रोड बनवलेला आहे. हे तुम्ही बघू शकता, खूप छान. आणि हा रोड आय थिंक सो पारोकडे जातो. या रोडने आपल्याला सकाळी आता जायचं आहे असं मला वाटतं. तसं मे बी गाईड आपल्याला आतून घेऊन जाईल, कारण की आतून आपल्याला काम आहे. तर बघूया आता, सकाळी समजेल 10 वाजताच्या नंतर. सो बघा, गुड मॉर्निंग. आपण आता रात्री स्टेला होतो लाकी हॉटेल फुंड शॉलिंग इथे. सो हा हॉटेलचा रिसेप्शन आहे. खूप छान हॉटेल आहे. आणि इथे समोरच बघा, इथले जे किंग आहेत त्यांचा फोटो लावलेला आहे. करंट किंग आहेत हे, त्यांच्या आधीचे फोर्थ किंग. आणि हे इथले जे गुरु घेऊन आपण, जे जगद्गुरू आपण बोलतो आपल्या इकडे, तसं त्यांचे हे गुरुजी आहेत. आणि भूतानला ड्रॅगनचा देश असंही बोललं जातं. त्यांचं कार्ड आहे, जर कोणाला बुकिंग करायची असेल तर खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, याच्यावर कॉन्टॅक्ट करा. तसं त्यांचा रेट जो आहे, डबल शेअरिंग 2 पर्सनसाठी 3700 प्लस टॅक्सेस आहे इकडे 15%, 5% GST आणि 10% सर्व्हिस चार्ज. बट तुम्ही जर त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट केलं विदाउट एनी एजंट, सो तुम्हाला या व्हॉट्सअपला तुम्ही कॉन्टॅक्ट केल्यानंतर चांगला रेट मिळेल असं हॉटेलवाले बोललेत. सो तुम्ही नक्की, जर तुम्हाला भूतानला जर राहायचं असेल फर्स्ट नाईट विजिट, तर इथेच तुम्ही थांबू शकता. चांगलं आहे. जेवण वगैरे पण आपलं इंडियन स्टाईलमध्ये मिळतं. सो गुड मॉर्निंग. आता आपला ब्रेकफास्ट स्टार्ट झालेला आहे. तर आपण आलेलो ब्रेकफास्टसाठी. इकडे कटलरी ठेवलेली आहे. आणि आपले विनायक सर, त्यांचा आज उपवास आहे. सो आपण स्टार्ट करूया इथून. स्टार्टिंगला आहे उपमा आणि जॅम आहे, जॅम बटर, ब्रेड बटर. देन हे छोले आणि भटुरा आहे. प्लस हे कंबळ एग आहे. आणि हे फ्रुट्स घेत आहेत. आतापर्यंत 2 प्लेट झालेले आहेत त्यांच्या, आणि ही तिसरी प्लेट आहे. चाय, कॉफी, हॉट मिल्क. सो बघा. आणि असा, सो मंडळी बघा, आता आम्ही रेडी होतोय. आमचे विनायक सर रेडी झालेले आहेत. तर इथं बघा, तुम्ही पॅन्ट घातलेली आहे. वेस्ट ओके, मस्त रायडर्स. रायडर माझी रायडिंग पॅन्ट रेडी आहे. जॅकेट इथे रेडी आहे आपला, फुल थर्मल लावून सगळा एकदम. आपला बेल्ट, बॅक पेनचा, हे आपले ग्लोव्ज, सेफ्टी फर्स्ट प्रेफरन्स. आणि आता बॅग आपली पूर्ण खाली झाली बघा, बॅग पूर्ण खाली झाली एवढं काढल्यानंतर. तो आता आपली ती जी बॅग आहे ती आपण इजेक्ट टाकणार आणि एकच बॅग ठेवणार.
आणि संतोष पाटील सर आलेले तिथे. जॅकेट घालायचं गाडी लोक. आता एक 10 ते 15 मिनिटात आपल्याला बाईक पण अलॉट होणार आहे. सो तुम्हाला डायरेक्ट आम्ही भेटू बाईकवरच. बाईक भेटल्यानंतर मग की तुम्हाला बाईक दाखवू, कोणती बाईक आहे, कशी आहे आणि बाईकची कंडिशन कशी आहे ते पण तुम्हाला दाखवू. आणि आम्हाला एक बाईकचा व्हिडिओ घ्यावा लागेल, कारण की बाईक घेताना जशी आम्हाला भेटली आहे तशीच तशीच चालू आहे. तशीच रिटर्न पण द्यावी लागेल. नाहीतर आपण चेक नाही केली तर ते बोलू शकतात की स्क्रॅच आले, हे आले. कारण की त्यांनी आपल्याला 5,000 सिक्युरिटी डिपॉझिट घेतलंय रिफंडेबल. तो चला आता जाऊया फटाफट, वेळ नाही घालवतो. आता पहिला दिवस आहे, तो पहिला दिवस गाजवायचा आहे. तो बोला गणपती बाप्पा मोरया. बोला माते की जय. सो आता आपल्या डॉक्युमेंटेशन करतायत, डॉक्युमेंटेशन पार्ट्स. आपल्याला आता RTO ऑफिसला जायचं आहे. तिकडनं आपल्याला एक टेम्पररी सर्टिफिकेट मिळेल. सो आपल्याला आपल्या ट्रिप दरम्यान ते सोबत ठेवायचं आहे. आपल्याला काय बरोबर आपल्याला पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन आणि परमिट आहे. परमिट मिळणार ना? ओके. सो ते आपल्याला सोबत ठेवायचं आहे एंटायर ट्रिपमध्ये. आपण भूतान सोडेपर्यंत. सो आता जाऊया. बाकी आपलं लगेज, आपली बॅग, गाडी एक असणार आहे सोबत. ते गाडीमध्ये टाकलेलं आहे टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये. आणि पुढे आपल्याकडे फक्त एवढंच सामान असणार आहे. एक बॅग आहे माझ्या खांद्यावर, ही छोटं टाइम गाडीला जाईल, आणि हेल्मेट आणि पासपोर्ट आणि लायसन्स. सुभाष रेडी. माणूस हा आहे का? चारी बाजून गेलेला माणूस आहे. एकच बॉर्डरला लागणारा माणूस आहे. एकदा सगळं सेट झाल्यावर सगळं आतमध्ये टाकणार आहे मी. फक्त ही बॅग कशी लागते नाही लागते ते आपल्याला आयडिया नाही म्हणून. संतोष पाटिल सर और हम लोग यहाँ पे राइडिंग के लिए रेडी है. और विनोद इधर है इसलिए उनको बोला. और संतोष पाटिल सर और विनायक कोहली राइडिंग के लिए रेडी है. और इलाके होटल से हम लोग यहाँ पे एग्जिट कर रहे हैं और बुलेट लेंगे और हिमालयन बुलेट रहेगी और राइडिंग का एक्सपीरियंस करेंगे. थैंक यू सो मच. आपला बाईक घ्यायचा प्रवास चालू आहे. आता आपण बाईक घ्यायला चाललेलो आहे. आपल्याला बाईक घ्यायला जायचं इकडे पुढे. आमचे बॉस, आमचे गुरुजी विनायक कोळी सर सगळ्यात पुढे आहेत, लीड करतायत. सो वॉक करत आम्ही चाललोय बाईक घेण्यासाठी आमच्या हॉटेलपासून. आणि हे बघू शकता तुम्ही, इथे सिटी बसचं ऑफिस आहे. आणि पूर्ण रायडिंग गिअर्स घालून. सो बघा, हे बघा आपल्या बाईक इथेच लावलेल्या आहेत. येस, आता कसा चेहऱ्यावर खुशी आली बाईक बघितल्यानंतर. चेक करो स्कॅन. पहा गाडीचे, पहिले गाडीचे हे बघा, आपल्याला ही गाडी भेटलेली आहे. सो गाडीचा व्हिडिओ आपण बनवतोय. पुढे काय स्क्रॅचेस वगैरे आहे का? आणि बघा पाहिजे या इथे स्क्रॅच आहे भरपूर. बघा निघेल, सांजे निघेल, पण इकडे तुमच्या टर्न मासायला पाहिजे ना. सो चला, फर्स्ट डे आहे, थोडंसं सेटिंग जमायला टाईम लागेल. सो लेट्स गो. बहुत हार्ड है भाई. सो थोडा टाइम लागेल सेटल व्हायला. सो निघूया चला. मेरे पीछे बेल्ट है क्या? देखो जरा, इसको बेल्ट लगा हुआ है ना, बैक को बेल्ट है ना? हाँ है.
हे चल लेट्स गो. सो चला जाऊया आता. आधी आपलं जे प्रोसिजर आहे ती करून घेऊया आणि मग डायरेक्ट आपल्या राईडला सुरुवात होणार आहे. बट आता थोडं इथे वातावरण खूप गरम आहे, ह्युमिडिटी पण खूप आहे. सो इथून लवकर निघूया. लेट्स गो बॉयज, कम ऑन, लेट्स गो. या सो ऑफिशियली our ride is start. So we are going to so त्याला बघा लाईन अप. आणि मी सगळ्यात एंडला आहे बाई. फर्स्ट आणि एंड हेच मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन असतात. सो तर आपल्याला एंड दिलेला आहे, तर आपल्याला जबाबदारीने काम करावं लागणार आहे. मे बी तुमचा आवाज तुम्हाला थोडासा येत असेल, जरा थोड्या वेळाने होईल, कारण की आता जरा दम लागलेला आहे खूप. गाडी काढणं हे ते सगळं फर्स्ट टाईम त्यामुळे थोडं प्रॉब्लेमॅटिक आहे, बट होईल. थोड्या वेळाने आपण सेटल होणार आहोत. बघा फुटशिलाँग पासून हा रोड हायवे जातो, थिम्फू हायवे आहे हा. आता आपल्याला त्याच हायवेला जायचं आहे. पहिले आपला स्टॉप आहे पारो, देन आपण जाणार आहोत टुवर्ड्स थिम्पू. तसं थिम्पूवरून पावरेला जायचं पण आहे ऑप्शन, पण आपण पहिले पारोला जाणार आहोत. आणि आता आपण आपल्या ज्या ठिकाणी जायचं आहे आपल्याला त्या ऑफिस जवळ आलेलो आहोत. हे तुम्ही बघू शकता, ड्रायव्हिंग टेस्ट रेंज. सो इथे आपल्याला आपले डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करायचे आहेत. ऑलरेडी झालेले आहेत, बट ते म्हणजे पर्सनली माणूस जो असतो ड्रायव्हर्स त्यांची चेकिंग होणार. आता आपले डॉक्युमेंट्स आपले जे गाईड आहेत त्यांनी केलेलं आहे. सो आता आपण आपलं करणार आहोत. ओके, तर बघूया कसं करायचं. कहाँ लगाए थे बंदे थे कैमरा पे यो नहीं भाइ मैले भन्यो अगाडि नै आएर मैले टाइम दिएको अगाडि नै आएर गरेर फिक्स गर्नुपर्छ. मेरो बसी बस्छ हो. दुईटा कि तिनटाको कहाँ हो पण आता भाई आपल्याला आहे आणि आता फुल पॉवरने निघणार आहे आपण. तो चला गाईज, आपली ऑफिशियल राईड आता सुरू झालेली आहे टुवर्ड्स पारो. सगळं डॉक्युमेंटेशन झालेलं आहे आणि जसं मगाशी होती तशीच आपली लाईनअप आहे. सगळ्यात फर्स्टला आहेत कॅप्टन, देन समाधान, मग हरीश सर, त्याच्यानंतर आहे संतोष जाधव आणि संतोष पाटील दादा, आणि नंतर मी आहे सर्वात एंडला. तो आणि ब्युटिफुल असा रोड आपल्याला लागलेला आहे. पुंशॉलिंग सोडलेलं आहे मागे, म्हणजे अजून पूर्ण सोडलं नाही आहे, बट तिथून आता बाहेर निघालो आपण ऑफिसेसवरून हायवेला लागलो आहे. हा हायवे आहे यांचा, बट हिली एरिया स्टार्ट झालेला आहेत बघा तुम्ही. आपण आता वरती चढणार आहोत अँड इथे स्पीड मेंटेन पण ठेवायचं आहे आपल्याला.
आता वाजलेत 11:08 आणि थिम्पू इथून आहे 150, बट आज आपण जाणार आहोत पारोकडे. थिम्पू आपण उद्या जाणार आहोत. सो आधी आपण पारोला जाऊया, बट त्याच्या आधी काही सीन्स येणार आहेत, ते पण आपण कव्हर करूया. ऑलरेडी आपल्याला लेट झाले, आपल्याला 9:30-10 वाजता निघायचं होतं, बट आता 1 तास आपण लेट आहोत. सो चलता है फर्स्ट डे. कॅप्टन पण बोले की इट इज ओके फॉर ओनली टुडे. सो बिकॉज उद्यापासून थोडं प्रॉपर जावं लागणार आहे, कारण की आता हायवे आहे, आपण रस्ता कवर करू शकतो, बट नेक्स्ट टाऊनमधनं जावं लागेल, विलेजेसमधनं जावं लागेल लहान लहान, त्यावेळेस थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो. वेळेचं बंधन आपल्याला पाळावं लागणार. ओके, सो त्यावेळेस आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. भारत आणि चायनाच्या मध्ये असलेला देश आहे आणि खूप शांतताप्रिय देश आहे. प्लस या देशामध्ये लोकशाही आहे, बट इथे राजेशाहीसुद्धा म्हणजे अजूनही मानला जातो, म्हणजे राजांना मान दिला जातो. आता सध्या इथे जे राजा आहेत त्यांना किंग ऑफ ड्रॅगन असंही म्हणलं जातं. आणि आत्ता तर ते खूप यंगच आहेत, म्हणजे 48 समथिंग असं काहीतरी, 48 इयर्स ओल्ड आहेत ते. आणि या देशाची खासियत म्हणजे ट्रॅफिकसाठी तर एकदम, रूलसाठी तर एकदम प्रसिद्ध आहेच, पण एकही सिग्नल नाही आहे हा, म्हणजे विदाऊट सिग्नल असा देश आहे. सिग्नल नसलेला देश आहे. मला वाटतं हा जगातील एकमेव असा देश असेल ज्याच्यामध्ये सिग्नल नाही आहे, ट्रॅफिक सिग्नल. आणि अजून एक मेन बात म्हणजे या देशाची, या देशामध्ये म्हणजे हॅपीनेस ला खूप महत्त्व आहे. म्हणजे सगळे आनंदी लोक आनंदी राहण्याचा प्रयत्न करतात. देशाच्या GDP जे हे जे देशाचा हॅपीनेस वाढवणं म्हणजेच आमचं GDP वाढला असं समजतात. आणि व्ह्यू बघा तुम्ही, तिकडे पाणी वगैरे पूर्ण दिसतंय. सो आता आम्ही तिकडे जातोय आणि तुम्हाला पण सोबत नेतोय. तर चला मग फिरूया भूतान. माझ्यासोबत चला भूतानला फिरूया. आणि तुम्ही बघत आहात ट्रॅव्हल विथ विंदेश या माझ्या चॅनलसोबत. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईकही करा. काही वाटत असेल की मी थोडंसं याच्यामध्ये सुधारणा करावी तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता. मला माझ्या इन्स्टा आय डीवर DM करू शकता. माझा इन्स्टा आय डी आहे ट्रॅव्हल विथ विंदेश 84. बघूया इथे चेकिंग होणार आहे आपली. जस्ट आमचं चेकिंग झालं, पासपोर्ट आणि जे आपण डॉक्युमेंट्स बनवलेत ते. आणि आता आपण चाललो आहे पुढे टुवर्ड्स पारो. आता मध्ये अजून एक आपल्याला लागणार आहे चेक पॉईंट. तो क्रॉस केल्यानंतर चलो मग आपल्याला डायरेक्ट मे बी उद्या असणार चेक पॉईंट किंवा पारोच्या एंट्रीला. बट खूप स्ट्रिक आहे इथे आणि लोकंसुद्धा खूप चांगले आहेत, ऑफिसर्स वगैरे सगळे. सो त्याच्यामुळे काय एवढा प्रॉब्लेम येत नाही आहे. आणि इथे बघा जागोजागी असे फ्रूट घेऊन बसलेत लोकल वेंडर. तर
खरंच खूप चांगलं आहे आणि तिथे काम पण चालू आहे रोडचं. सो गेडू आहे इथून 40 किलोमीटर्स. गेडू पण एक चांगला टाऊन आहे, मी यूट्यूबवर बघितलं आहे. आणि इकडे तुम्ही माझ्या राईट साईडला लोकेशन बघू शकता. एक 5 मिनिटात चेंज झालेला आहे लँडस्केप, पूर्ण हिली रिजन आलेला आहे. आणि गरमी आहे इथे, बट ते ऑफिसर बोलले की पुढे गेलो अर्ध्या तासानी की तुम्हाला वातावरण थंड मिळेल. सो मला तेव्हा हे ग्लोव्ज जे आहेत ते मी अजून घातले नाही आहेत, ते घालायचे आहेत. लेफ्ट हात जे घातले आहेत घाई झालेली, मग ते बॅगेत ठेवले. सो आधी आपण कवर करूया यांना आणि मग जाऊया पुढच्या दिशेला. ओके. हा 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 मस्त. जसं जसं वरती चाललं आहे आपल्या हाताला जाणवतं आहे थंडी. यस, खरंच 3 किलोमीटर आतापर्यंत आपण आलेलो आहोत आणि 3 किलोमीटरमध्येच आपल्याला जाणवते थंडी थोडीशी. म्हणजे जो गरमी होती ती आता कमी होऊन त्याच्या जागे म्हणजे थोडंसं असं दमट दमट वातावरणावर हवा लागायला लागलेली आहे. सूर्य डोक्यावर आलेला आहे. 11:30 झालेले आहेत आणि गाड्या इकडे ज्या आहेत 4 व्हीलर वगैरे सगळ्या आपल्या इथे ज्या आहेत त्याच आहेत. वेगळ्या अशा अजून कंपनी दिसली नाही आहे कोणती. तेच आपल्या टोयोटा, होंडाई, किया, सुझुकी, मारुती ह्याच गाड्या दिसत आहेत. सो एखादी नवीन गाडी कोणती दिसली नाही आहे, तर एखादी दिसली वेगळी कंपनी, कारण की चायना पण इथून जवळ आहे, तर तेव्हा तुम्हाला सांगूया. हे बघा आपली क्रेटा, तर तसं तुम्हाला सांगू. ओके. ही आपली पहाडो की राणी मारुती ऑल्टो, सेलेरियो आणि बस बघा टोयोटाची. तुम्ही बघू शकता इथे ढगाळ वातावरण झालं आहे. मे बी पाऊस कुठेतरी पडत असेल असं वाटतंय. पाऊस पडतोय की आता वरती आल्यामुळे हे ढग आहेत हे कळत नाही आहे. एकदम संध्याकाळसारखं वातावरण वाटतंय. पाऊस नाही यावा ही इच्छा आहे मनापासून, कारण की आज पहिलाच दिवस आहे. पहिल्याच दिवशी सगळं असं हे करणं जरा अवघड आहे गोष्ट. सो प्लीज जरा वरुण राजा थोडं आजच्या दिवस तुम्ही थोडीशी विश्रांती घ्या. उद्या आपण नक्कीच इकडे बघणार आहोत पावसाकडे. थोडा 360चा सेटअप आपल्याला चेंज करावा लागणार आहे. त्याला स्टिक लावावीच लागणार आहे, कारण की समोर जो हा आहे प्रोटेक्शन, तर त्याच्यामुळे त्याचे थोडंसं आपल्याला व्ह्यू वाढतो आहे त्याच्यामुळे. तर आपण त्याचा पुढे थांबल्यानंतर ब्रेकमध्ये तो करणार आहे. अरे मध्ये मध्ये असं करून फायदा पण नाही, वेळ आपला वाया जातो आहे. सो आपण पुढे गेल्यावरच ते करणार आहोत. माझ्या हातावर पावसाचे 2 थेंब पडलेले आहेत. सो पूरी बँड बजने वाली है. विनोद अँड ऑल मेंबर्स. आमच्याकडे रेन लायनर आहेत, बट आता फर्स्ट डेला आम्ही त्याच्या या मोसम करता तयार नाही आहोत. तसं आम्ही सगळ्यासाठी ऑलवेज रेडी असतो, बट थोडा तर वेळ घ्यावाच लागेल. तर आत्ता कुठे बाईकशी थोडंसं मिळवून घेतो आहे. आणि या वातावरणाशी बघूया आता पुढे. जर पाऊस म्हणजे चालू झाला तर कॅप्टन सर थांबवतील आपल्याला. कॅप्टनचं नाव आहे आपल्या कुंजुंग आणि त्याला टोपण नाव आहे तांजांग. सो आपण त्यांना तांजांगच बोलतो. चला, खतरनाक व्ह्यू आहे, खतरनाक
जसा का माळशेज घाटला जसा पावसाळ्यामध्ये असतो सेम तसं ढगं उतरली आहेत बघा. हीच तर खरी मजा आहे या बाईक राईडची, भूतानची. आणि आमचं सगळे क्रू मेंबर मजा करत चाललेत. बघा इथे जस्ट पाऊस झालेला आहे. सो एकदम ओला झालेला आहे. सो त्याच्यामुळे आता राईड थोडंसं आपल्याला केअरफुली करावी लागणार आहे ड्राईव्ह. कारण की थोडं त्याच्यामुळे रस्ता ओला झाला आहे पूर्ण. सो त्याच्यामुळे कोणत्याही रिस्क न घेता आणि कोणतेही आपल्याला ॲक्टिव्हिटीज नाही करायची आहेत बाईकवर. आरामात जायचं. आजचा दिवस हा आपल्याला म्हणजे एक टेस्ट ड्राईव्ह सारखा आहे. आज आपल्याला पूर्ण चेक करायचं आहे की कसं जाणार, कसं रोड असणार आहे, कसं. बापरे हे देखो, अरे बापरे बापरे बघा तुम्ही पूर्ण एकदम धुका पसरलंय. आता आय डोंट नो, मला माहीत नाही कॅमेऱ्यामध्ये कसं दिसतंय, पण बापरे डोळ्यांना म्हणजे असं वाटतं आता आपल्याकडे पावसाळा चालू झाला आहे आणि माळशेज घाटचा आपला जो रोड आहे तो पण सुरू झालेला आहे असं वाटतंय. माळशेज घाटला चाललो आहे, तिथे आपल्याला धुका आपल्याकडे मोस्टली तर तिकडेच वरती मिळतं, म्हणजे आपल्या जवळपास कल्याण पासून. बाकी पुढे कोकणात, पुण्यामध्ये घाटामध्ये अशा ठिकाणी तर हे असतंच वातावरण. आणि पुढचं काहीच दिसत नाही आहे. सो आता आपल्याला पटापट आपल्या क्रू बरोबर जायचं आहे. सो बिकॉज काय कुठे टर्न आला आणि आपण मिस व्हायचो. आणि मी सगळ्यात एंडला असल्यामुळे तशी आमच्या मागे गाडी आहे आमची सामानाची, बट आपण सगळ्यात पहिले सोबतच राहिलेलं बरं. हे बघा आता पुन्हा वातावरण निवळलेलं आहे आणि थोडंसं ऊन दिसायला लागलेलं आहे. काही वेळापूर्वी पावसासारखं वातावरण होतं. इथे पण म्हणजे थंड आहे आणि हे पण थोडंसं ऊन असं दिसू लागलं आहे. फ्लॅग लावलेत. काय गाडी आहे भाई MGची. सो आता बघा किती वरती चढले आपण भाई. केंजो गिव मी सम ब्रेक फॉर natural activity, nature calling. सो भाई भूतानला आता पोचलोय आपण. पारोकडे चाललोय अँड यू कॅन सी भूतान. सो आता जस्ट आपण इन्स्टा लाईव्ह केला आणि अमेझिंग व्ह्यू आपल्या सबस्क्रायबरना दाखवला इन्स्टाच्या. सो आता नेटवर्क गेलेला आहे पूर्णतः. थोडा जर राहिला असता तर आपण ते अपलोड केला असतं आणि नंतर तुम्हाला मी यूट्यूबमध्ये दाखवला असता. आता बघूया, व्हिडिओ प्रोसेसिंगला गेलेली आहे. थोडीशी जरी झाली तर आपल्या नंतर आपल्याला नेटवर्क मिळाल्यानंतर आपल्याला करता येईल. सो आपण वायझर लावून घेऊया. थंडा माहोल झालेला आहे. येस, बघू शकता तुम्ही एकदम डेंजर.
आरती जीबी बीबी भी काय नाही, जीबी बीबी सब फेल है इसके सामने. है मंगेश. सो बघा फॅमिली सोबत पण एन्जॉय करतोय हा मोसम आणि फॅमिलीला शो करतोय बघा. भूतान दर्शन फॅमिली सोबत आणि फॅमिलीला. कसा आहे म्हणाली. स्क्रीनशॉट ले. Yes, guys. हो. बाकी 360चे जे व्ह्यू आहेत आजचे एकदम भंगार येणार आहेत. कारण की आता सेटअप आमचा बरोबर झाला नाही आहे आणि आता इथे आम्हाला ब्रेकही मिळत नाही आहे बिकॉज आम्ही ऑलरेडी लेट होतो 1 ते 1.5 तास. सो आज टू बी रिस्पेक्ट ऑफ अवर कॅप्टन आपण आज जसं आहे तसंच चालूया. आणि माझी पण तुम्हाला विनंती आहे तुम्ही तसंच सांभाळून घ्या जरा. आज जो व्ह्यू आहे बाकी DJIची क्वालिटी आणि ही आज समजणार आहे कारण की धुक्यामध्ये आणि या हिली एरियाजमध्ये कसं दिसतं आहे ते आपल्याला समजेल. कारण की आपण शिमला आणि GB वगैरे जे केलं होतं ते पण आपण DJIनेच रेकॉर्ड केलं होतं मोस्टली. बट आता हा जो एरिया आहे आणि हा जो क्लायमेट आहे हा एकदम भन्नाट आहे, वेगळाच आहे. पावसाळी वातावरण वाटतं आहे, धुकं दिसतं आहे, त्यामध्ये सगळंच आहे. तर याच्यामध्ये त्याची क्वालिटी कशी आहे हे आता आपल्याला समजेल. तर चला जाऊया पुढे आणि तुम्ही आमच्यासोबत राहा. आणि आमची सर्व बाईक रायडर्स बघा 1 2 3 4 5 6. संतोष दादा का ऐकत नाही. संतोष दादा पाटील फ्रॉम कोनगाव हे ऑलवेज नंबर 1. हे लेह लडाखमध्ये पण सेम नंबर 1च्या पोस्टला असायचे. जशी आम्ही राजस्थानची ट्रिप केली होती त्याच्यामध्ये पण नंबर 1लाच होते. कॅप्टनला पण ते मागे टाकायचे. त्याला बिचारायला वैतागलेला तो त्यांना सांगून की दादा थोडंसं जो आप पीछे रहो, मेरे को क्रॉस मत करो, ओव्हरटेक करके आगे मत जाओ. पण दादा काय ऐकत नव्हते. तरी पण दादा तिथे डबल सीट होते राजस्थानला. वहिनी पण होत्या सोबत आणि आता वहिनी येणार होत्या पण आता आम्ही सगळे बॉईज असल्यामुळे वहिनींना नाही घेतलं. पण ते दादा बोलतात की मी पुन्हा घेऊन येईन वहिनींना. स्वतः आपला पाय पण जाम आखडलेला आहे. शूज आपले रायडिंग शूज आपण घातलेत त्याच्यामुळे. अरे बाबा एक 5 मिनटाचा ब्रेक तरी घे माझ्या राजा. अप्रतिम असं सौंदर्य भूतानचं. आणि आपल्या कंट्रीमध्ये पण असे बरेचसे ठिकाणं आहेत की जिथे अशी रायडिंग होऊ शकते आणि लोक करतात. पण माझं एक सरकारला पण विनंती आहे की आपणही याच्यामध्ये लक्ष टाकावं. सरकारला पण रेव्हेन्यू जनरेट होईल आणि सेफ्टी फर्स्ट इम्पॉर्टंट आहे. सो आता मीटरमध्ये आपल्याला 27.3 किलोमीटर आपण कवर केलं असं दाखवतं आहे. बट आय थिंक मला वाटतं थोडंसं जास्त असेल. मीटर तर मी लावला नव्हता तो ऑलरेडी आज 0 होता. पण काय मला असं वाटतं की आम्ही 40 किलोमीटरपर्यंत कवर केला असेल. आणि इथे बघा काहीतरी मॉनेस्ट्री आहे ह्यांची खूप छान अशी. आणि पुढे बघा तुम्ही तिथे बघू शकता तुम्ही फुल एकदम डोंगर हिरवागार.
सो बघा इथे एक मॉनेस्ट्री आहे व्हेरी फेमस अशी. तुम्ही बघू शकता कशी घरं आहेत आणि पूर्ण त्यांचं रूफ जो आहे पूर्ण ग्रीन कलरचा आहे. सगळ्यांचे जे वरचं रूफ आहे ते सॉरी ग्रीन कलरचा आहे. काशी शेलचा दुकान आहे इथे. हे आय थिंक कॉलेज आहे गेडू कॉलेज ऑफ बिझनेस स्टडीज. सो खूप मोठं कॉलेज आहे हे तुम्ही बघू शकता. आणि हे बघा त्यांच्या पारंपरिक वेशात सगळे स्टुडंट. खरंच खूप मोठं आहे कॉलेज. बघू शकता पूर्ण वरपर्यंत आहे. की एखादी दुसरी गाडी दिसली तर मी तुम्हाला सांगेन. तर हे बघा नवीन कोणत्या तरी कंपनीची गाडी आहे म्हणजे चायना कंपनीची गाडी आहे. किंग लॉंग लावून लिहिलेलं आहे त्यावर आणि EV गाडी आहे. जस्ट लाईक आपली जी टेम्पो ट्रॅव्हलर असते तशा टाईपची आहे पण स्पेस आहे वाटतं. आणि खूप छान आतमध्ये जी माणसं बसलेत ती पण खूप छान आहेत. हाय करत होते आम्हाला. मिलिटरीच्या गाड्या चालल्यात बघा. सगळ्या मिलिटरीच्या गाड्या आहेत त्या. ना 100 किलोमीटर ओनली 100 थिम्पू. आणि आपल्याला येतं त्याच्या आधी पारोला. थिम्पू ही भूतानची राजधानी आहे आणि मेन शहरांपैकी आहे. पारो पण एक मेन शहर आहे आणि तिथे एअरपोर्ट पण आहे पारो इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणून. बट आपण ट्रॅव्हल केलेला आहे बागडोगरा एअरपोर्टवरनं आणि मग तिथनं आपण आलो इनोवाने जयगावपर्यंत जे आहे भारताचं शेवटचं गाव टुवर्ड्स भूतानच्या आधी. आणि त्याच्या पुढे मग आलं का आपल्याला बॉर्डर क्रॉस केल्यानंतर फूट शॉलिंग म्हणून जे गाव आहे ते भेटतं. आणि आज रात्र आपण तिथे स्टे केला आणि आता आपण चालले पुढे. उतरायचं आहे लंच ब्रेक आहे. इथे आम्ही जेवणासाठी ब्रेक घेतलेला. मस्त असा व्ह्यू आहे. व्ह्यू बघा तुम्ही पूर्ण 360 व्ह्यू. ही बस बघा. रिलॅक्स. भूतानमध्ये आम्ही मस्त इथे बघा घरचा जेवण खाल्लाय. मस्त भाकरी चटणी बोंबील असा एक एक आयटम आम्ही खाल्लेले इथे भारी भारीवाले. अजून आमच्या पुरणपोळ्या बाकी आहेत, ठेपला बाकी आहे, बरंच काय काय बाकी आहे खायचं अजून.
आता पेट्रोल फ्युएल आपण फ्युएल टाकतोय. गाडीमध्ये फ्युएल कमी आहे आणि ते पेट्रोल पंप लागलेला आहे आपल्याला. फुल केला आहे आता पेट्रोल. चलो चला घ्या, पुढे घ्या, गाडी पुढे घ्या. येस येस, थँक्यू. जातो थिंपूकडे म्हणजे राजधानीकडे, आणि आपण जाणार आहोत आज पारोकडे. सो पारोला आपल्याला आज जायचं आहे आणि मग रिटर्न आपल्याला थिंपू यायचं आहे. एक नदी त्या साईडला थोडं सुकं आहे, आणि त्या साईडला सुकं काय, त्या साईडला आय थिंक हे एअरपोर्ट आहे, इफ आय एम नॉट रॉंग. तर हे एअरपोर्ट आहे, पारो एअरपोर्ट. बघा किती छोटा आहे. हे धावपट्टी दिसते तुम्हाला, आणि 500 रुपये मजुरीवर. इकडं मजूर आहेत अवेलेबल, अशी आम्ही तिथे पाठी लावून आलोय बाहेर. हां,